विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे, तशी इच्छुकांची गर्दी सुद्धा वाढलेली दिसत आहे। शिवसेना उभाटा गटाचे आणि शिंदे गटाचे उमेदवार यांची गर्दी खूप वाढलेली दिसत आहे। उभाटा गटाचे तालुका प्रमुख जे आहेत डॉक्टर मधुसूदन सावळे हे सुद्धा इच्छुक उमेदवार आहेत। बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये ते निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत। ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। डॉक्टर साहेब, तुम्ही आता या निवडणुकीमध्ये उभे राहण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे, कशा पद्धतीने तुमची मोर्चे बांधणी सुरू आहे, काय सध्या परिस्थिती आहे? मी तालुका प्रमुख म्हणून काम केलेलं आहे। तालुका प्रमुख पदावर काम करत असताना मी अतिशय ग्राउंड लेवलवर जाऊन काम केलेलं आहे। त्याच्यामुळे मला या मतदारसंघाचा पूर्ण अभ्यास झालेला आहे। यापूर्वी मी 3दा पक्षाकडे तिकीट मागितलेलं आहे, 2009, 14 आणि 19। दुर्दैवाने त्यावेळेस मला पक्षाने तिकीट दिलं नाही, पण त्यावेळेस मी प्रामाणिकपणे पक्षाचंच काम केले आणि पक्षाचे जे कोणी उमेदवार होते त्यावेळेस त्यांना निवडून आणण्यात माझा हातभार लागलेला आहे। गेल्या 25 वर्षापासून आपण उभाटा गटात म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम करतात। आता या विधानसभेमध्ये बरेच जण समोर येत आहेत, बरेच जणांची इच्छा व्यक्त केली त्यांनी की आम्ही पण सुद्धा निवडणूक लढवणार। ह्याच्यामध्ये आपलं कसं काय टिकावं लागेल, कशा पद्धतीने? मी आधीच बोललो की मी तालुका प्रमुख म्हणून काम केलेलं आहे आणि बूथ लेवलला काम केलेलं आहे। 1 बूथ इज इक्वल टू 10 यूथ, म्हणजे एका बूथवर मी 10 लोकांची नेमणूक करून काम करत करत इथपर्यंत पोहोचलेलो आहे। आणि बुलढाणा मतदारसंघामध्ये 331 बूथ आहे। 331 गुणिले 10 जर केले आपण 3000च्या पुढे तेवढे मी युथ तयार केलेले आहे आणि प्रत्येक बूथची प्रामाणिकपणे आणि चांगल्या पद्धतीने आम्ही मांडणी केलेली आहे आणि ती मांडणी निश्चितपणे मला आणि पक्षाला कामी पडेल। बुलढाणा विधानसभेमध्ये विकासाची कामं होताना दिसत आहे। विद्यमान आमदार संजय गायकवाड शिंदे गटाचे सध्या आहेत, ते पण इच्छुक आहेत, ते पण आता उमेदवारी लढणार म्हणजे निवडणूक लढणार हे फिक्स झालेले त्यांच्या। पण तुमच्या उभाटा गटामध्ये आणखी 4 उमेदवार आणखी इच्छुक आहेत आणि ते मला काय वाटतं की अशा कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीमध्ये समोर जाणार आहात की ज्यामुळे तुम्हाला तिकीट मिळेल? सर्वात महत्वाचं म्हणजे मी अतिशय पक्षाशी प्रामाणिक एकनिष्ठ राहिलेलो आहे। गेल्या 21 वर्षापासून मी पक्षाची निष्ठेने सेवा करतोय आणि पक्षाने जो कोणता आदेश दिला त्याला शिरसंवाद बांधून मी पक्षाचं काम पुढे नेत गेलेलो आहे आणि पक्षाच्या विरोधात माझं एकही काम नाही आणि राहणार पण नाहीये। त्याच्यामुळे पक्ष माझा निश्चित विचार करेल। उद्धव साहेबांनी जी गोष्ट मांडलेली आहे, उद्धव साहेबांनी जो शिवसैनिकांमध्ये प्राण ओतलेला आहे की एकनिष्ठेला महत्व आहे, त्यामुळे मी एकनिष्ठ आहे आणि एकनिष्ठ माणसाला उद्धव साहेब निश्चित न्याय देतील अशी मला गॅरंटी आहे। यावेळेस नाही, विकासाच्या मुद्द्यावरती आपण जर पाहिलं तर बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये कुठले मुद्दे घेऊन तुम्ही आता मतदारांसमोर जाणार म्हणजे जेणेकरून तुम्हाला लोक लाईक करतील? अच्छा, तुम्ही विकासाचा विचार करताय। विकासाचा जर म्हटलं तर आज आपण बघतोय की सर्वात महत्वाचं आज आपल्या इथे खूप चांगल्या पद्धतीने रोड नाही झालेले आहेत, नाल्यांचं बांधकाम व्यवस्थित झाले नाही, ड्रेनेज सिस्टम व्यवस्थित नाहीये, जो कचरा जमा होतोय त्या कचऱ्याचं विल्हेवाट व्यवस्थित नाहीये। ह्या जर मूलभूत ज्या गरजा बुलढाणा वासींसाठी आहे या गरजांवर मी निश्चित काम करेल। आणि जो आपला बुलढाणा थंड हवेचं शहर म्हणून प्रसिद्ध आहे ते स्वच्छ शहर कसं होईल याकडे माझं मार्गक्रमण राहील। शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचा प्रश्न आहे, महागाईचा प्रश्न आहे, महिला त्रस्त आहेत, महिलांचा सुरक्षेचा प्रश्न आहे, याविषयी तुमचं काही विजन आहे का? शेतकऱ्यांचे प्रश्न तर अतिशय बिकट आहे। आपण बघतोय सोयाबीनचे भाव मागे काय होते आणि आज काय आहेत। शेतकरी रोज आत्महत्या करतायत, त्या आत्महत्या कसं रोखल्या जाईल? उद्धव साहेबांचे जर सरकार आले तर निश्चित उद्धव साहेब यावर प्रामाणिकपणे काम करतायत आणि करतील पण। आणि महिलांचा जर आपण प्रश्न बघितला, आज आपल्या महिला कुठेच सुरक्षित नाहीये। या महिलांच्या सुरक्षितेसाठी काय केले जाईल यावर आपण निश्चित, जर आमचे सरकार आलं तर त्यावर उद्धव साहेब निश्चित काम करतील। आणि निश्चित जर सांगतो, आज खरोखर वाईट वाटतं आपल्या देशातल्या महिला किंबहुना महाराष्ट्रातल्या म्हणूया, आपण महाराष्ट्राचं बोलतोय, ह्या सुरक्षित नाही आहे, दुर्दैवाने सांगावं असं वाटतं आणि ह्या निश्चित सुरक्षित झाल्या पाहिजेत। तर हे आपल्यासोबत डॉक्टर मधुसूदन सावळे जे आहे तिथे उभाटा गटाकडून उमेदवारी जर मिळाली त्यांना तर विधानसभा नक्कीच लढणार असा त्यांचा ठाम निश्चय आहे। त्यामुळे या विकासाच्या मुद्द्यावरती आणि ज्या विविध प्रश्नावरती जे महिला सुरक्षा असेल, शेतकरी प्रश्न असतील, या प्रश्न घेऊन ते आता समोर मतदारांमध्ये जाणार आहेत। कॅमेरामॅन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम टीव्ही, बुलढाणा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।